होत नाही. शिवराम पाटील जळगाव, बरोबर ना? आपण भेटलो होतो. हो. तर आमचं काय म्हणणं आहे, विषयांतर नको, विषयांतर नको. आपलं काय म्हणणं आहे की आमचं सगळ्यांचं अपील हेच आहे की अण्णांनी या आंदोलनाला बोला. साथ समर्थन द्यावं आणि या, नुसतं पत्र direct जरी या. दिलं तरी अण्णाजी काम बसले होईल. तिथं या. कारण अण्णांशिवाय भाजप विचारा, सरकार 4-8 लोकांना घाबरणार विचारा. नाही. कारण मोदी आणि शाह इतके आता कठोर direct झालेले या. आहेत. नावाचा माणूस मंत्र्यांना जेलमध्ये टाकलं होतं. मग अण्णांनी बी एक अशा आमची म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे. आम्ही अण्णांची लेकरं आहेत. आता अण्णांनी आम्हाला तयार केलं. अण्णा म्हणजे आमचं विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठून झालेले हे सगळे विद्यार्थी आहेत. मग विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा आहे, जोपर्यंत आमचा कुलगुरू आहे ते तोपर्यंत कुलगुरूने एक हाक दिली पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. हे बघा, आज माझ्या हिंदुस्थानामध्ये तरुण लोक आंदोलन करतायत आणि त्यांचा प्रश्न खरा आहे. नीट पेपर फुटीचा. अभिजित दिपके इज ए ॲब्सोल्यूट राईट पर्सन. आणि अशा ठिकाणी मी अण्णा साहेबांना विनंती केली, अण्णाजी झोप काढू नका, भाजपचे एजंट बनवू नका, काही कारण सांगू नका. तुम्ही काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळा आंदोलन करायचे. आज तुम्हाला आंदोलन करण्यासाठी जंतर मंतरवर गेलं पाहिजे. कारण आम्ही तुमच्यासोबत आलो म्हणून तुम्ही विजय झाले होते. आता तुम्ही विजय मिळवला, आता तुमच्या विजयात आमचा सहभाग आहे. पण अण्णा, आता आमचं अपील आहे, तुम्ही म्हातारे असले तरी हरकत नाही, तुम्ही रणांगणावर त्या जंतर मंतरवर गेलं पाहिजे. मृत्यू आला तरी चालेल. गांधीजींना गोळ्या घालून मारलं होतं. गांधीजी आजारी पडून अंथरुणात मेले नाही. अण्णा, तुम्ही सेकंड गांधी आहात आणि म्हणून हिंमत ठेवा. मेलं तरी हरकत नाही आणि तुमच्या सोबत आम्ही 2-4 केलं तरी हरकत नाही. अण्णा, चला निघा जंतर मंतरला, आम्ही येतो तुमच्या सोबत.